मी निखिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय आमचे खेळाडू बंधू अल्पेश दळवी यांना द्यावा. ऑलराऊंडर भूमिका त्यानं पार पाडली. जखमी झाला पण शेवटपर्यंत एकटा नडला मी तर म्हणेल आणि त्यानं मात्र या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. आपण आता मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सरांना. आपण या आणि या मॅचचं धावतो समीकरण धावतो समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. अनिल सरांना विनंती करूया. अनिल सरांना पहिल्या इनिंगसाठी आपण आमंत्रित करूया आणि त्यानंतर प्रवीण सर दुगाडे नक्कीच आपल्या भेटीस येतील. तत्पूर्वी मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आनंदाचा हा सोहळा ज्याच्यामध्ये प्रेक्षक झालेत गोळा. अर्थातच माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026 पर्व 17वा आणि या 17व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं मनी डीजे यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चेक. धन्यवाद तुषार सर. मैदानावरती आपण पाहतोय विनर वर्सेस विनर लढत. अन्वी 11 सावरुलीच्या विरोधात अल्पेश 11 लवजी. जबरदस्त ही मॅच होणार. 4 षटकांचा सामना असेल. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. 4 षटकांचा सामना असेल. खऱ्या अर्थाने समीर मसूरकर साहेबांचं खरंच कौतुक करावं लागणार आहे भरपूर, कारण की या परिसरामध्ये प्रथम 6 ओव्हरच्या मॅचेस खेळवण्याचा मात्र त्यांनी निर्णय घेतला. अगदी जबरदस्त ही संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये खेळाडूंना मात्र खूप चांगला आस्वाद घेता येतोय. मैदानावरती चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सौमित. स्ट्राईक एंडला गौरव. पहिला चेंडू अगदी जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर होता. सन्मान दिला या चेंडूला. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं एक चांगला क्रिकेटरची ओळख. मिस्टर डायनामाइक हे नाव प्रसिद्ध या परिसरामध्ये खालापूर तालुक्यामध्ये. पहिला चेंडू इथे मात्र या मॅचचा आलाय डॉट. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. नक्कीच काय घडलंय. फिल्डिंग एफर्ट चांगले पाहायला मिळत आहेत. निश्चित स्वरूपात झेल मात्र सुटलाय, परंतु किमान 5 धावा वाचवण्याचं काम केलंय. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. अल्पेश 11 लवजी संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून विक्रांत पाटील क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आहे. काय घडलंय दरम्यान इथे संधी होती कॅच पकडण्याची, परंतु जीवनदान मिळालंय. सेफ आहे बॅटर आदित्य. आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मिस्टर डायनामाइक आलाय. 4 षटकाचा सामना आहे. अगदी विनर वर्सेस विनर लढत. कट केलाय चेंडूला. इथे मात्र रनआउटची संधी आणि इथे मात्र संधी मिस झाली.
3 चौकार आणि 3 षटकार जर मारले बॅटरने तर ललित घोसालकर यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र शपलोन मारलाय चेंडू मात्र हवेत आहे. काय घडलंय इथे मात्र चेंडू जातोय मिडविकेट रिजनला येतोय 6 धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार. जसं बक्षीस इथं लागलंय यावेळेस मात्र बॅटर आदित्यने मात्र फायदा घेतलाय. थोडा हलका शपल झाला आतमध्ये चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि मिडविकेटला ठोकला. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. पंचांचा डिसिजन येतोय नो बॉल आणि हाही चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त आणि आता तिसरा षटकार जर आला तर ललित घोसाळकर या साहेबांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. बॅटरला आता संधी आदित्यला बॅक टू बॅक 2 षटकार आलेत परंतु आता जो चेंडू असेल तो फ्रीडचा चेंडू असणार आहे. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी थोडासा फिरवलाय. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे होते समाप्त आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते अन्वी 11 सावरोली या संघाची बिनगडी बाद 16 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा सामना असेल हा. विनर वर्सेस विनर. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेत. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती लागल्यात अन्वी 11 सावरळी संघाच्या. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज स्वराज. अल्पेश 11 लवजी संघाकडून दुसरा षटक स्वराज. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मिस्टर डायनामाइक गौरव घोसाळकर. दुसरं षटक आपण पाहतोय अल्पेश 11 लवजी संघाकडून. स्वराज मात्र आलाय. जबरदस्त ही मॅच होणार आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. एकमेकांचा खेळ प्रत्येकाला व्यवस्थितपणे माहित आहे. ऑप्समच्या बाहेर चेंडू चाललाय. अतिरिक्त ऑफिशियल्स पंचांकडून मात्र डिसिजन येतोय स्क्वेअर चेंडू. एका धावेची भर खात्यात ऍड केली जाईल. 17 धावा आता स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. इथे मात्र गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्नामध्ये मिस्टर डायनामाइक यावेळेस मात्र त्रिफळा चित होतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली स्वराजच्या माध्यमातून. जसा गौरव अगदी आतमध्ये शफल झाला गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न मिडविकेटला करत होता परंतु इथे चेंडूला वेग भन्नाट होता. यॉर्कर टाकला सक्सेस ठरला. इथे त्रिफळा चित झाला बॅटर गौरव. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होते. सावरोळीची रण मशीन रोहित पाडगे जबाबदारी खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये एंटर झालाय. 17 धावांवरती धावसंख्या स्थिर आहे.
वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली माजी नगराध्यक्ष चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र असेल. खऱ्या अर्थाने ओपन लॉट बऱ्याच मोठमोठे दिग्गज खेळाडूंची नावं सांगितली आम्ही. उद्या हे सर्व खेळाडू या मैदानावरती खेळायला पाहायला मिळतील सर्वांनाच. रोहित मैदानामध्ये आलाय. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु इथे बॅटची कडा लागून चेंडू गेला फर्स्ट स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक अल्पेश तिथे आहे. सिंगल मात्र इथे आली. या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठं काम केलंय समीर मसूरकर साहेबांनी. एवढे मोठे मोठे खेळाडू या आपल्या खोपोली नगरीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. जे आपण आजपर्यंत नावं ऐकून आहोत ते प्रत्यक्षात उद्या बघायला मिळतील. जबरदस्त फटका लॉंग ऑफला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मग सिंगल मात्र इथे आली. सिंगल वरती समाधान होतंय. प्रेक्षकांची उद्या गर्दी असेल. उद्या खऱ्या अर्थाने कट केलाय चेंडूला. इथे पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली पुन्हा एकदा. उद्या प्रेक्षकांना मात्र थोडस आयोजकांनी मात्र लक्ष द्यावे लागेल, कारण की मोठमोठे खेळाडू येणार आहेत आणि प्रेक्षक हे सेल्फी काढण्यासाठी मात्र जात असतात. तेव्हा मॅच मध्ये बराच उशीर होतो. दिग्गज खेळाडू येतील उद्या. प्रेक्षक 7 वाजल्यापासूनच गर्दी करतील या मैदानावरती. आईबा कॅचेस साठी सुद्धा उद्या मोठमोठी रक्कम असणार आहे इथे. समीर मसूरकर साहेबांनी सांगितलेले आहे आम्हाला. जबरदस्त फटका. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रनआउटची संधी होती, परंतु इथे मात्र सिंगल आली पुन्हा एकदा. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाज स्वराज. शेवटचा चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. रोहित पाडगे ऑन स्ट्राईक. सावरोळीची रण मशीन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आलाय हा डॉट. निर्धाव चेंडू. 2 षटकांचा इथे खेळ झालाय समाप्त. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते आर्मी 11 सावरोली या संघाची 21 एक गडीच्या मोबदल्यात. सावरोलीचे कंदे समर्थक सुनील शेठ बैलमारे इथे उपस्थित झाले. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अल्पेश 11 लवजी संघाकडून. वैभव गोरे साहेब इथे उपस्थित झालेत आणि अक्षय जोशी साहेब इथे उपस्थित आहेत. अक्षय देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपण सहर्ष स्वागत आहे आपलं. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय ओमकार थरकुडे. 21 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. जबरदस्त फटका. अगदी शपलवून मारलाय चेंडू. फाईन लेग क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूला अगदी आपण पाहतोय प्रहार केलाय यावेळेस बॅटर आदित्यने. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. जवळ आपण पाहतोय 21 धावांवरती खेळतोय आदित्य. चला चेंडू मैदानात द्यायचा आहे.
मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. आदित्य फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय जबरदस्त. 7 चेंडूंमध्ये 21 धावांवरती खेळतोय. याही वेळेस मात्र जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय. वन बाउन्स येतोय हा 4 धावांसाठी. कणकणीत दणदणीत चौकार. ऑन फायर झालाय मैदानावरती आदित्य. पहिल्या षटकामध्ये सुद्धा धुमाकूळ घातला होता आणि याही षटकात मात्र षटकार चौकारची आतषबाजी करतोय. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. छोटा पॅक बडा धमाका. आदित्य पुन्हा एकदा जबरदस्त फटका. अगदी चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी. आजच्या दिवसातील सर्वात लॉंगेस्ट सिक्सर. जबरदस्त फटका. अगदी हा चेंडू आपण पाहिलात तर जवळजवळ 3 मजल्याच्या बिल्डिंगच्या वरून मात्र आज षटकार गेलाय. जबरदस्त फटका. 24 लाईव्हच्या माध्यमातून प्रॉपर कव्हरेज केलंय या फटक्याला. इन्स्टावरती व्हायरल होईल सुद्धा हा शॉट. चेंडू मैदानात द्यायचंय. वैभवजी गोरे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या. आणि अक्षय देशमुख साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. अन्वी 11 सावरळी संघाची 37 धावसंख्या झालेली आतापर्यंत. जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. आदित्यच्या माध्यमातून 9 चेंडूमध्ये 31 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. नक्कीच आपण या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नक्कीच येणार का आदित्यच्या माध्यमातून ते आपण पाहणार आहोत. 31 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज ओमकारने मात्र यावेळेस चेंडू फिरवलाय बॅटच्या जवळून. डॉट चेंडू आलाय. निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर 37. जबरदस्त चेंडू यावेळेस, परंतु ऑफिशियल पंचांकडून मात्र इथे डिसिजन आलाय. ओव्हर स्टेपिंगचा इथे मात्र नो घोषित केलाय पंचांनी. 1+1 टोटल मिळतील 2 धावा. आणि आता रोहितला मात्र संधी आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा चेंडू असेल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. संधी आता आहे नक्कीच रोहितला. फ्रीडचा चेंडू असेल. प्रवीणजी दुगाडे सर नेहमी म्हणत असतात फ्रेडच्या चेंडूवरती चाहो जैसा मारो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू येतोय. हा स्क्वेअर चेंडू. अवंतर धाबेची भर खात्यामध्ये केली जाते. 40 धावा आता स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. अजूनही फ्रेट कंटिन्यू असेल. बॅटरला संधी आहे रोहितला मात्र यावेळेस. आणि इथे मात्र फ्रीडच्या चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. मिड विकेटला येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार.
6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवरती. माझ्या बरोबर आपण पाहताय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये रायगड असोसिएशन मधील एक उत्कृष्ट असे स्कोरर नरेशजी दळवी इथे मात्र नक्कीच स्कोरिंगची भूमिका पार पडतायत. तुषारजी सरांनी आम्हाला सांगितले की त्यांनी MCA परीक्षा सुद्धा आता दिलेली आहे आणि पास सुद्धा झालेत ते. होराळे गावचे खऱ्या अर्थाने सुपुत्र आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, तिसऱ्या षटकातील. 46 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आतापर्यंत. स्विचिटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र हातात निसटला गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मात्र आलाय हा चौकार. 3 षटकांचा इथे खेळ होतोय समाप्त. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवरती. अर्धशतक इथे पूर्ण झालंय. 50 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. आता अजून येणारं एक षटक बाकी आहे. येणाऱ्या एक षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या मैदानावरती अगदी आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मी समालोचक अनिल कोळी मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आपण पाहतोय. या स्पर्धेची चर्चा बऱ्याच गावागावामध्ये केली गेली आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज विक्रांत पाटील. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दोन्ही हात समांतर. स्क्वेअर चेंडू इथे आलाय. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. विक्रांत पाटील 51 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत. इथे मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑफला खेळून काढलाय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा वाचवण्याचं नक्कीच काम केलं गेलंय. 2 धावा मिळतील सावरोली या संघाला. प्रवीणजी सर, कालच्या रात्रीमध्ये सावरोली संघ परलीच्या स्पर्धेमध्ये, नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा क्वालिफाईड झालाय. तिथे चांगला खेळ केला त्यांनी सुद्धा काल. लो स्कोरिंगची मॅच होती. 25 धावांचं लक्ष्य होतं जय हनुमान देसाईपाडा संघाच्या समोर, परंतु जबरदस्त मॅच झाली. यावेळेस मात्र गुडघा टेकून मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला येतोय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. आदित्य वैयक्तिक खेळतोय. 13 बॉल 40 धावांवरती खेळतोय. जबरदस्त. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करणार का, त्याच्याकडे लक्ष लागलंय आता. सरळ बॅटने खेळलाय चेंडू. इथे मात्र सिंगल आलाय. सिंगल वरती होते समाधान. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावांवरती आदित्य खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज आलाय तिथे. कोणतीही चुकी करणार नाही. झेल मात्र पकडला. सावरोळीची रणमशीन रोहित पाडगे इथे मात्र बाद झालाय.
60 धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डती लागले आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता कदाचित या चेंडूवरती रोहितने जर आदित्यला जर संधी दिली असती तर त्याला 3 चेंडू मिळाले असते तर कदाचित अर्धशतक तो बनवू शकला असता. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होते विनय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. जबरदस्त फटका आहे यावेळेस. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल मात्र सुटलाय. सिंगल इथे आली आणि आता आदित्यला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. वैयक्तिक आपण पाहतोय 14 चेंडूमध्ये 41 धावांवरती खेळतोय आदित्य आणि या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथे मात्र आता बॅटिंग रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चेक केलं जाईल आता वेस्ट राईट आहे की नाही. ऑफिशियल या. लाईव्हच्या माध्यमातून प्रॉपर टेलिकास्टिंग केले गेलंय. थर्ड अंपायर घेतला गेलाय. चेक केले जाते आता की बीमर आहे की नाही. फेअर डिलिव्हरी डिसिजन आलाय. फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आता. 41 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 14 चेंडूंमध्ये आदित्य. संघाची टोटल धावसंख्या अन्वी 11 सावरळी 61. जबरदस्त चेंडू यॉर्कर होता. सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल आली. दरम्यान इथे रनआउटच्या स्वरूपात आता आदित्यला माघारी परतावं लागेल. 4 षटकांचा इथे खेळ होते समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते आरवी 11 सावरळी या संघाची 62 धावसंख्या. 63चं टार्गेट असेल 63 धावांचं. ते म्हणजे अल्पेश 11 लवजी या संघाच्या समोर. तर आता पहिलं सत्र समाप्त झालंय. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार ते ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती बोलूयात. आपण आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर, व्हॉइस ऑफ रायगड. शुक्रिया अनिल. तमाम दर्शकों का स्वागत फिर से एक बार. समीर जी मसूरकर, इनको जन्मदिन की ढेर सारी बधाई. बाड़ू की तरफ से भी जन्मदिन की ढेर सारी बधाई समीर जी मसूरकर साहब को. हमारे समीर जी मसूरकर, इनके दाहिने हाथ तैबू, इनकी तरफ से भी उन्हें जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं पहले सत्र में. अंकिश तांबड़े खुश होंगे क्योंकि उनके आदित्य ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की. 42 रनों की शानदार इनिंग आदित्य भैंसरे के बल्ले से यहाँ पर नजर आई. हमारे दोस्त मेहतर रोहित पाड़गे के साले साहब भी इस मैच का मजा ले रहे हैं. सूरज मेहतर, उनका भी हम स्वागत करेंगे. राजा की भेड़ का कई लोगों ने स्वाद चखा. अब तुषार धुमार वहां पर जा चुके हैं उस स्वाद को चखने के लिए. खोपोली में मैच में आए और राजा की दुकान और उसके ऊपर भेड़ ना खाया तो मज़ा नहीं आता, और अभिनंदन चाय ना पी तो मज़ा किरकिरा होता है. लेकिन आज मौका ही नहीं मिला अभिनंदन चाय पीने का. जिक्के 11 के फ्रेंचाइजी विक्रांत गायकवाड़ कह रहे हैं कि आपको ज़रूर अभिनंदन चाय मिलेगी. देखिए ललित घोसालकर जिन्होंने इनाम लगाया था 3 छक्के के ऊपर 2000, अब विकेट हैट्रिक के ऊपर 2000 सावरोली टीम के लिए. जैसे अनवी 11 सावरोली टीम इस साल ये नाम पकड़ा है ना, सावरोली टीम ने बहुत ज़्यादा किताबें जीती है. 15 ट्रॉफियां जीत चुकी है ये टीम. मितांश 11 परली के कप्तान और वड़वड़ के कप्तान. आयशा 11 वड़वड़. विक्रांत पाटिल और नवनाथ मामूलकर प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. 4 ओवर में रन बने हैं 62-63 रनों की जरूरत.
मल्हार इस मैच का मजा लेते हुए अपने पिता के जन्मदिन के अवसर पर, जो 17वां साल इस प्रतियोगिता में आ रहा है, और इस साल कल जब ये टूर्नामेंट खत्म होगी तो 17वां साल पूरा होगा। मल्हार का जन्म भी हमने इसी टूर्नामेंट में देखा है, और उनको आगे बढ़ते हुए, उनकी उम्र बढ़ती हुई भी हम इसी टूर्नामेंट में देख रहे हैं। मल्हार, स्वागत है आपका भी। अरे भाई, बालू को परेशान मत कीजिए, बालू ने इस ग्राउंड के लिए अपना पूरा जीवन दिया है। हर टूर्नामेंट में बालू रहते हैं, चाहे फुटबॉल की हो, चाहे हॉकी की हो, चाहे रबर बॉल की टूर्नामेंट हो, चाहे टेनिस बॉल, बॉक्स क्रिकेट की टूर्नामेंट हो। मदद भी करते हैं, ऐसा नहीं है कि मदद भी करते हैं बालू, और इसीलिए समीर जी मसूरकर इन्होंने इस टूर्नामेंट के उद्घाटन समारोह में एक सबसे बड़ा फैसला लिया। बालू के हाथों उन्होंने उद्घाटन किया इस श्रृंखला का। पहली गेंद ऑन साइड के ऊपर खेला है नवनाथ मामूनकर ने, गेंद गई मिड विकेट और उसके बल्ले के बीच में से 4 रन। हेड्स ऑफ समीर जी, आपके इस फैसले का मैं दिल से फैन बन चुका हूं, क्योंकि जिस शख्स ने इस ग्राउंड के लिए अपनी सारी उम्र दी, हर टूर्नामेंट में, चाहे किसी भी स्पोर्ट्स की टूर्नामेंट क्यों ना हो, लेकिन वो शरीक हुए उस बालू का, इससे बढ़िया सम्मान क्या हो सकता है। और ये जबरदस्त खेला है, लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ हाल जैसी इनिंग में और चाहता था नवनाथ मामूनकर के बल्ले से, लेकिन वैसा हुआ नहीं। एक चौवा आया, दिया बुझने से पहले फड़फड़ाया, उसके बाद बुझ चुका है। नवनाथ मामूनकर बैक टू द डगआउट। गेंदबाज सागर, नए बल्लेबाज एनआर नंबर 3 की पोजीशन पर ओंकार। तलवार में एक खासियत है, टूर्नामेंट होते होते वो कुछ ना कुछ कर दिखाते हैं। हर बार झेलते हैं वो तलवार, टूर्नामेंट होते होते। ओंकार स्ट्राइकर एंड पर, ये लटक गए हैं, ये शॉट अच्छा नहीं है, मिसक्यूट है ये। और एक आसान सा कैच, अब हैट्रिक के द्वार पर 2000 का इनाम है ललित घोसालकर इनकी तरफ से। गूगल पे नहीं चलेगा हाँ, ललित, कैच चलेगा यहाँ पे, मैं हूँ। क्योंकि क्या होता है, गूगल पे के एक्शन दिखा दे हो चुका है, चलो मेरे ही गांव का है। मुन्ना फैंस क्लब देखिए अभी तक डटे हुए हैं, छुट्टी पड़ गई लगती है इनको, कुछ सो गए हैं, कुछ जागते हुए इस क्रिकेट को देख रहे हैं। यही तो खासियत है समीर जी मसूरकर की प्रतियोगिता में, कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कोई ऊंच नीच नहीं होती, हर किसी को बराबर का मौका मिलता है। देखिए मंच पर जो मेहमानों के लिए कक्ष है, वहां पर मुन्ना फैंस क्लब भी आराम से बैठा हुआ है। जिग्गा 11 है क्या कल? नहीं है, इस साल मंदी चल रही है मार्केट में। होनी चाहिए जिग्गा 11, हमें मजा नहीं आएगा अगर जिग्गा 11 ना हो तो। वड़वड़ के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। मितान 11 परड़ी, इन दोनों कप्तानों के बीच अगला मैच होगा। तो ओवर नंबर दूसरा लेकर आए हैं, पहला ही ओवर चल रहा है, गेंदबाज हैट्रिक के ऊपर है, माफी चाहूंगा। सागर तांबड़े हैट्रिक के द्वार पर हैं, बाएं हाथ के बल्लेबाज बंटी कराड़े, तेजस तेजस कराड़े, जिनके हाथ में खोपोली का पानी है।
वर्ली के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। बंटी कराड़े पहले फ्रंट फुट पर गए, फिर बैक फुट पर गए, फिर स्क्वायर कट खेला, मिले 4 और ये अंपायर का नो बॉल का इशारा, मिले 5। अगली गेंद होगी फ्री हिट। अरे भाई उन्हें परेशान मत कीजिए मनोज। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बंटी कराड़े ने, डॉट गेंद आई, हैट्रिक बॉल के ऊपर उन्होंने 4 लगाए थे। ये फ्री हिट वाली गेंद थी। टीम का टोटल 9 रन, 63 रनों की जरूरत है, उसमें से 9 रन आ चुके हैं। यार क्या समझता था मनोज भोईर को मैं, और क्या निकले वो। प्रवीण गायकवाड़ इनकी तरफ से समीर जुमसुरगर साहब को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। अक्षय देशमुख साहब इनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। डॉट गेंद आती हुई धीरे धीरे सागर इस मुकाबले में वापसी लाते हुए 9 रन इस ओवर में आ चुके हैं, लेकिन अल्पेश 11 लहू जी इस मुकाबले में भावेश सावंत को यकीनन मिस कर रही है, क्योंकि रन काफ़ी बनाने हैं। 63, 9 रन पहले ओवर में आ चुके हैं। 15 रन प्रति ओवर जब रन बनाने, और सामने वाली टीम अगर 1-2 ओवर 10 से कम रन दे तो फिर वो टारगेट अंतिम ओवर में 25, 26, 27, 28 रन का हो जाता है। बैकफुट पे जाके बंटी कराए ने इस गेंद को खेला, लेकिन डॉट गेंद आई। रुकावट टोटल वहीं पे 9 रन पहले ओवर की समाप्ति के बाद, बची हुई 18 गेंदें और रनों की जरूरत है 54 रनों की। हर गेंद के ऊपर 3 रन बनाने होंगे। 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजों को खेलना होगा। 18 गेंदें, 54 रनों की जरूरत। चलिए बगैर टाइम पास फील्डिंग सजाते रहिए। वर्ल्ड के कप्तान आ चुके हैं क्या? सुनील चौहान टॉस। मल्हार के शुभ हाथों टॉस किया जाएगा। मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा कि हमारे टॉस बॉक्स में मल्हार जी से संपर्क करें आप। हर्षद गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए। इसी तरह अगर ये खेलती रही ना अल्पेश 11 लव जी, तो सावरों की टीम पूरी तरह से आई होगी। 300 के स्ट्राइक रेट से 54 बनाने हैं। 18 गेंदें बची है। ये लटक गए हैं, गेंद हवा में है, लेकिन बहुत ही बेहतरीन कैच। आउट होने वाले खिलाड़ी विक्रांत पाटिल। बैक टू द डग आउट। 17 गेंदें, अब 54 रनों की जरूरत। देखिए लोगों ने वड़ा पाव भी उतने ही खाए, राजा का भेड़ भी उतना ही खाया, और सूरमा भी उतना ही खाया। और एक बुजुर्ग आंटी जो आम बेच रही है, वो भी लोगों ने बड़े चाव से खाया। स्नैक्स फूड जो वो पैकिंग फूड बेच रही है, वो भी लोगों ने बड़े चाव से खाया। मैं भी उस दुकान में गया था। ये टेनिस क्रिकेट रोजगार बन चुका है हर उस छोटे छोटे उद्योजकों के लिए। लेकिन कल है ना, कल सामान भरपूर लेके आना है सभी उद्योजकों से, मेरी गुजारिश है, क्योंकि दर्शक चारों तरफ होंगे मैदान के। टॉस किसने जीता मल्हार? हेड जीता परली मितान 11। यस, बालू ने देखी हमें जानकारी दी, और बालू को एक नया तकिया कलाम पढ़ा रहे हैं मनोज भोईर।
और ये विकेट मिलता हुआ आउट होने वाले खिलाड़ी स्वराज थरकुड़े। संकट में है अल्पेश 11 लहू जी। चलिए जल्दी अंदर जाइए। कुणाल ठोंबरे। राजेश परदेशी जो है यहाँ पर लहू जी के सपोर्ट में थोड़े से नाराज हुए होंगे, क्योंकि जब बाउंड्री आई थी सावरोड़ी की गलत फील्डिंग के कारण, तो उस खिलाड़ी के ऊपर वो काफी नाराज हुए थे। उनके खेमे में सन्नाटा है, क्योंकि रन नहीं बन रहे हैं। 63 रनों का पीछा करना है, विकेटों पर विकटें जा रही है। जो एक्शन पे रिएक्शन होना चाहिए वो नहीं हो रहा है। क्रिकेट में देखिए वार पे पलटवार होना जरूरी है, नहले पे दहला होना जरूरी है। रफ एंड टफ, जिस तरह एक ही मैच हमने देखा हार बनाम लव जी, रफ एंड टफ। एक रन जरूर मिलेगा। क्या तेजस कराड़े, जिनका नीक नेम है बंटी, क्या गेंदबाजों की घंटी बजाएंगे? तिलक की वजह से देखिए तलवार का चेहरा चमक रहा है। अरे भाई, किसी के आंख में जा सकता है, आग हो सकती है। ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। विक्रांत गायकवाड़ सर, ठीक है ना आप? ये सिंगल यहाँ पे मिलता हुआ वाइट के जरिए, वाइट के जरिए ये रन आता हुआ, एक से रन बढ़ता हुआ। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर, बंटी कराड़े अक्रॉस द लाइन, लेकिन बड़े शॉट्स लगाना जरूरी है, बड़े शॉट्स। क्योंकि बड़े शॉट्स नहीं आएंगे तो ये रन नहीं बनेंगे। कुणाल ठोंबरे को उस तरफ जाना होगा, क्योंकि 54 रन 18 गेंदे यूं ही नहीं बनते बड़े शॉट्स के बगैर। ये बन नहीं सकते, और वो बड़े शॉट्स इन्हें लगाने होंगे। हाउस दैट की अपील, लेकिन ये डॉट गेंद आती हुई। पिचिंग लेग का अंपायर ने, ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 12 गेंदे, अब 51 रनों की जरूरत। 12 गेंदे 51 रनों की जरूरत। मैं सावरोड़ी के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि ज्यादा समय ना ले, जरा तेज करे प्लीज। आज अगर 6 बज गए ना यहाँ पे, तो 24 लाइव इवेंट को मेरी तरफ से दीपक होटल का नाश्ता। 6 मतलब 5:30 बजे भी मिलता है नाश्ता। कितने बजे शुरू होता है तलवार? हाँ, ठीक है गायकवाड़। कल बरसेंगे, नोटों की बारिश होगी। चलिए, सावरोली टीम बहुत ज्यादा टाइम पास हो रहा है, ज्यादा टाइम पास ना करे प्लीज। गेंदबाज मिस्टर डायनामाइट गौरव घोषालकर, बहुत ही बढ़िया ऑफ स्पिन अंदाज में ये गेंद की थी। 11 गेंदे, अब 51 रनों की जरूरत। लहू जी के फौजियों ने अपने हथियार डाल दिए, ऐसा नजर आ रहा है।
और ये विकेट मिलता हुआ बंटी कराड़ी का। 2 डॉट गेंदें डाली है गौरव घोसालकर ने। 10 गेंदें 51 रन की जरूरत। पांच दशमलव 10 प्रति गेंद रन बनाने होंगे। सुनील चौहान ने देखिए आज मंच पर बैठे हुए मेहमानों को कोल्ड ड्रिंक्स पिलाई, हम लोगों को नाश्ता, साथ साथ तुषार धुमाल के गूगल पे पर 500 ट्रांसफर किए उन्होंने। बल्लेबाज भेजिए जल्दी। सुनील चौहान की ओर से दीपक होटल का नाश्ता। निश्चित रूप से विक्रांत गायकवाड़ जी क्या भाई कल यहाँ पर बरसते हुए नजर आएंगे। लेकिन ये मैच एक तरफा होने की संभावना है। 2-3 छक्के आने चाहिए, मैच में मजा आना चाहिए। आदित्य भेसरे ने क्या इनिंग खेली है, 42 रनों की। वो इनिंग इस मुकाबले की हाइलाइट्स रही। हार बनाम लौजी में नवनाथ मामूनकर की 37 या 38 रनों की इनिंग, वो इनिंग ब्रेकिंग न्यूज रही। मितान 11 परली बनाम जो मैच हुआ भोकरबाड़ा, वहां पर अल्पेश दड़वी 22 रनों की इनिंग और उनका ऑलराउंडर परफॉर्मेंस ब्रेकिंग न्यूज रही। ये आया आया सिक्सर। दौड़ गेंद आती हुई यहाँ पे, यकीन मानिए आक्रामक खेल खेलना होगा, लवजी के फौजियों को लड़ना होगा। रन जिस तरह इससे पहली वाली गेंद के ऊपर छक्का आया था डॉट गेंद आने से पहले, वैसे छक्के लगाओ यार। ये स्लो रन की थी ऑफ स्पिन अंदाज में। गौरव घोसालकर अपने स्पेल का ओवर पूरा करते हुए, आखिरी 6 गेंदें बची और टीम को जरूरत है इस वक्त 45 रनों की। एक तरफा मैच है ये, मेरे लिए भी बोलने के लिए कुछ नहीं बचा। आदित्य, अरे अभी बॉलर का नाम बताओ। आदित्य, वो पेनल्टी की बात कर रहे हैं, आप बॉलर की बात कर रहे हैं। कंफ्यूजन कंफ्यूजन कंफ्यूजन। युवा दळवी, साथ साथ जिनका टेंशन जा चुका है, वो हमारा टेंशन वाला मानूस 100 एकड़ जमीन के मालिक कल्पेश दळवी, उनका स्वागत करेंगे हम इस खोपोली खालापुर टेनिस क्रिकेट के विश्व कप में। लेकिन यकीन मानिए पिता के नक्शे कदम पर चल रहे हैं नील आवास्कर, दर्शन आवास्कर ने भी, डॉक्टर दर्शन आवास्कर ने क्रिकेट में कई साल बिताए, अच्छे परफॉर्मेंस दिया परली के लिए। और उनका बेटा भी उनके नक्शे कदम पर चलता हुआ नजर आ रहा है। काफी अच्छी गेंदबाजी पहले मैच में उन्होंने की। ये 45 चाहिए, ये बनने से तो रहे। 2-3 छक्के आने चाहिए ताकि दर्शकों का एंटरटेनमेंट हो।
हाँ, बिल्कुल भावेश सावंत की कमी नज़र आ रही है। सुनील चौहान बिल्कुल सही कह रहे हैं। एक बेहतरीन ऑलराउंडर लव जी का हार्दिक पांड्या जिन्हें हम मानते हैं। लव जी के फौजी ने मानो तलवारें हथियार डाल दी है। सरेंडर किया है पोजीशंस के सामने इस वक्त। सावरुणी ने आखिरी 2 ओवर में 41 रन बनाए और वहीं पीछे रही अल्पेश 11 लव जी और वही फटका मिला इस मुकाबले में उन्हें। इस साल ग्रामीण हाफ का कोई नया विजेता हमें मिलेगा क्योंकि पिछले साल लव जी फाइनल खेल चुकी थी। इस साल वो नहीं खेल पाएगी, ऐसे आसार यहाँ पे नज़र आ रहे हैं। ये विकेट मिलता हुआ यहाँ पर और इसी के साथ इस इनिंग को किया खत्म। इस मैच के मैन ऑफ द मैच आदित्य भैसरे 42 रनों की शानदार इनिंग। चलिए, जिस किसी टीम ने टॉस जीता हो उन्होंने जो भी फैसला किया उस फैसले पर आप अमल करें। वर्ली ने टॉस जीता। शिवा, क्या फैसला किया आपने? गेंदबाजी। चलिए अंदर जाइए फिर। और वड़वड़ मिस्टर अनस्टॉपेबल अजय महाराजगी से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपके प्रारंभिक बल्लेबाज मैदान पे जाना जरूरी।